आणि मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे। मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या घटनेमुळे नागरिक आक्रमक बनले आहेत। नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव देखील घालण्यात आलाय। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी नागरिकांकडून ही जोरदार मागणी केली जाते। पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे। तर मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पीडित मुलगी सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र नागरिक आक्रमक बनलेले आहेत। पोलीस ठाण्यासमोरच जोरदार आंदोलन केलं जात आहे। मुंबईच्या पायधुनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ऋतिक गणकवार आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। ऋतिक, पायधुनी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि त्यानंतर नागरिक प्रचंड आक्रमक झालेले दिसतात। सागर, आपण बघतोय की लोकांचा जो आक्रोश आहे, जो संताप आहे, तो यामुळे आहे कारण की अत्याचार झालेली जी मुलगी आहे तिचं वय जे काही वर्ष आहे आणि अशातच एका नराधमाने तिच्यासोबत असं गैरकृत्य केलेलं आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत ते पायधुनी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलेले होते। जो नराधम आहे त्याला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी घेऊन हे सर्व जे नागरिक आल्याचं पाहायला मिळतंय। ही घटना जी आहे ती सकाळी घडल्याचं माहिती मिळत आहे। एकंदरीत जिचं काही अवघं वर्ष वय आहे या चिमुकलीवरती अत्याचार झाल्याची ही घटना घडलेली आहे। सध्या पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पथक जे आहेत ते आरोपीच्या शोधात निघाले असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच ऋतिक, धन्यवाद या माहितीसाठी।